नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जालना जिल्ह्याअंतर्गत पोलीस पाटील या पदासाठी 2025 ची नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे. तर या अनाउन्समेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो, टोटल पदं किती असणार आहेत, म्हणजे जागा किती असणार आहे, त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे, लास्ट डेट कधी असणार आहे, ॲप्लिकेशन फी किती असणार आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तसेच मार्किंग सिस्टम कशी असणार आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो व इतर जी काही माहिती आहे, तसेच फॉर्म कोणत्या लिंकवर जाऊन फिल करायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे, तर ती ॲडव्हर्टाइजमेंट बघूयात. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना. या अंतर्गत बघा अ, जालना जिल्ह्यातील जालना उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्जदारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात. तर यासाठी बघा सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात बघा 15 सप्टेंबर म्हणजे कालपासूनच सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट कधी असणार आहे बघा 30 सप्टेंबर अ, ही लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर मग पुढची स्टेप काय असणार आहे बघा, म्हणजे पुढची ॲक्टिव्हिटी काय असणार आहे. अ, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. अ, पात्र तसेच अपात्र उमेदवारांची अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे. म्हणजे जे व्यवस्थित ॲप्लिकेशन आहे, माहिती व्यवस्थित ज्यांनी फिल केलेली आहे, पण त्यामध्ये पात्र विद्यार्थी आणि अपात्र विद्यार्थी अशी लिस्ट तुमची लावण्यात येणार आहे. तर ती लिस्ट जी आहे तर ती 1 ऑक्टोबर 2025 म्हणजे 1/10/2025 ला अ, जी यादी जी आहे तर ती यादी लावण्यात येणार आहे. त्यानंतर मग पुढची विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्हिटी आहे पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करण्यासाठी म्हणजे तुमचे हॉल तिकीट येणार आहे. ते हॉल तिकीट बघा अ, 6 ऑक्टोबर म्हणजे 6/10/2025 तारखेला लिंक जी आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सुरुवात होणार आहे. लास्ट डेट जी असणार आहे 12 ऑक्टोबर 2025 ही लास्ट डेट असणार आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी. मग त्यानंतर मग पुढची स्टेप असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 12 ऑक्टोबर 2025 ला तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर मग तुमची आन्सर की जी आहे, फर्स्ट आन्सर की जी आहे, तर ती त्याच दिवशी बघा 12 ऑक्टोबर 2025 ला फर्स्ट आन्सर की जी आहे, तर ती पब्लिश होणार आहे. मग त्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तर तालिका याबाबत लेखी आक्षेप हरकती सादर करणे. मग तुम्हाला जी आन्सर की दिलेली आहे किंवा काही प्रश्न चुकीचे वाटत असतील किंवा जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये काही मिस्टेक असतील, तर त्यासाठी तुम्ही आक्षेप किंवा हरकत सादर करू शकता. मग ते कधी करायचं आहे? 13 ऑक्टोबर 2025 म्हणजे 13 ऑक्टोबरला तुम्ही काय करू शकता? हरकत किंवा आक्षेप जे आहे तर ते घेऊ शकता. तर ते फक्त सकाळी 10 ते 6 वाजे दरम्यान तुम्ही जे हरकत किंवा आक्षेप जे आहे तर ते घेऊ शकता. त्यानंतर मग पुढे अंतिम उत्तर तालिका जी आहे, मग पुढची स्टेप असणार आहे. मग फायनल आन्सर की त्यामध्ये जर खरंच चुकीचे असेल काही क्वेशन किंवा पर्याय दिलेले असेल तर चुकीचे जर दिलेले असतील, तर त्यामध्ये चेंजेस करून अंतिम जी फायनल आन्सर की जी आहे, तर ती पब्लिश होणार आहे 14 ऑक्टोबर 2025 ला. त्यानंतर मग त्यानुसारच फायनल आन्सर की नुसारच तुमचे लेखी परीक्षेचा निकाल पण जो आहे तर तो 14 ऑक्टोबर 2025 ला लावण्यात येणार आहे. त्यानंतर बघा मग ते संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मग मुलाखतीचे वेळापत्रक जे आहे तर ते वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे. तोपर्यंत हे जे टाईम टेबल दिलेलं आहे तर ते 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुमच्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी होणार आहे तर त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला फी किती लागणार आहे? तुम्हाला ते या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल. ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग असेल तर त्यांना ₹800 फी आणि आरक्षित तसेच आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी ₹600 फी लागणार आहे.
अशा प्रकारे फीचं स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वयोमर्यादेविषयी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा, वयोमर्यादेकरिता अर्जदाराचे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजीचे वय विचारात घेतले जाणार आहे. मग यामध्ये बघा, कमीत कमी वय जे आहे तर ते 25 वर्ष असलं पाहिजे. मॅक्सिमम जे आहे किंवा जास्तीत जास्त 45 वर्ष असलं पाहिजे. म्हणजे 25 ते 45 मधला कॅन्डिडेट जो आहे तर तो असला पाहिजे. पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अ, हां, या ठिकाणी बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडं दिलेलं आहे त्यांनी. स्थानिक गावाचा तो स्थानिक रहिवासी असला पाहिजे. कायम रहिवासी तो असला पाहिजे. त्यानंतर बघा, या ठिकाणी अजून बाकी माहिती बघूयात. जे जे ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी बघा ओबीसी असेल, तर इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, तसेच विजा अ, वज म्हणजे भटक्या जमाती ब असेल, क असेल, ड असेल, तसेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदार यांना 25-26 या कालावधीकरता वैध असलेले उन्नत प्रवर्गात व्यक्ती म्हणजे नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट आहे, तर ते तुम्हाला लागणार आहे. त्याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती खाली बघा आपल्या नॉन प्रिलिमिनरमध्ये व्हॅलिडिटी दिलेली असते. मग ते 2026 पर्यंतची व्हॅलिडिटी त्यावर असली पाहिजे. त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी बघा, परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल बघा. परीक्षेचे स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. आपलं पद जे आहे पोलीस पाटील पद आहे. लेखी परीक्षा जी आहे तर ती तुमची 80 मार्कची होणार आहे आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी इलिजिबल म्हणजे लेखी परीक्षा पास होतील त्यांचीच तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याविषयी सुद्धा आपण पुढे माहिती बघणार आहोत. असं टोटल तुमचं 100 मार्कचा हा पूर्ण परीक्षेचे गुण जे आहेत तर ते एकूण गुण असणार आहे. पुढे बघूयात लेखी परीक्षेच्या प्रश्न या ठिकाणी बघा, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा जी आहे 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा राहील. लेखी परीक्षा ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. म्हणजे एमसीक्यू टाइप असणार आहे. एक प्रश्न त्याच्या खाली 4 पर्याय तुम्हाला मिळणार आहे. लेखी परीक्षा इयत्ता 10वी च्या अभ्यासक्रमावर असणार आहे. त्यामध्ये गणित हा विषय असणार आहे. स्थानिक परिसराची माहिती असेल, चालू घडामोडी या विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजे विद्यार्थी पास होतील लेखी परीक्षेमध्ये त्यामध्ये क्रायटेरिया दिलेला आहे बघा. 45% मार्क्स तुम्हाला असले पाहिजे. म्हणजे 80 गुणांचे 45 जर टक्के काढले जवळपास किमान तुम्हाला 36 मार्क जे आहे तर त्या 80 पैकी 36 मार्क्स मिळाले पाहिजे. तर ते विद्यार्थी तोंडी परीक्षेसाठी पात्र असणार आहे. मग त्यानंतर मग आता त्यांनी तोंडी परीक्षा कधी होणार आहे त्याची डेट्स वगैरे दिलेली नाही. जसं त्याविषयी अपडेट येईल नक्कीच आपल्या YouTube चॅनलवर मी त्याची माहिती देणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सॉरी लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल. बघा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, एमसीक्यू टाइप असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काळ्या शाईचा बॉलपेन तुम्हाला वापरायचा आहे. ब्लू कलरचा नाही. त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अजून खूप सारी माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा या ठिकाणी महत्वाचं दिलेलं आहे. जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पद भरती 2025 ची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी व वेळ पण म्हणजे एकाच दिवशी एकाच वेळेस होणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये ही एक्झाम होणार नाही. एकच टाइम असेल, एकच दिवस असणार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अजून काय माहिती दिलेली आहे का बघूया. या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी आरक्षण आरक्षणाचे नाव दिलेलं आहे. म्हणजे तुमची कॅटेगरी चं नाव दिलेलं आहे. पुढे तालुका दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही माहिती बघू शकता.
रिक्त असणाऱ्या गावांची नावे त्यांनी दिलेली आहेत. रिक्त गावे महिलांसाठी आरक्षित जे आहे तर त्यांची नावं दिलेली आहे. म्हणजे सर्वसाधारण दिलेले आहे आणि आरक्षित दिलेले आहे महिलांसाठी. तर अशा प्रकारे हा जो चार्ट आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित बघू शकता. तसेच बघा विशेष मागास प्रवर्ग यांसाठी बघा कोणकोणते तालुका आहेत, त्यानंतर गाव कोणते आहेत, महिलांसाठी कोणकोणते आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कॅटेगरी वर दिलेले आहे बघा अनुसूचित जाती, जमाती तसेच विमाप्र असेल, विजा क असेल, भटक्या जमाती ब, क, ड असेल, इमाव असेल, तसेच बाकीच्या कॅटेगरी दिलेल्या आहे. आणि लास्टला बघा एकूण पदं दिलेली आहे. मग भरावाची रिक्त पदे त्यांनी दिलेली आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल आणि टोटल जे पद आहे जालना जिल्ह्याअंतर्गत तर ते 185 असणार आहे. त्यामध्ये मग महिलांसाठी आरक्षित पद जे आहे तर ते 56 असणार आहे. अशा प्रकारे आपण पद किती आहे तर त्याविषयी आपण माहिती जी आहे तर ती माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला फॉर्म फिल करत असताना जे घोषणापत्र आहे, तर ते घोषणापत्र लागणार आहे. त्याचा एक फॉर्मॅट जो आहे, तर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मी किंवा श्रीमती लग्नानंतरचे नाव राहणार, तसेच गाव वगैरे, तालुका, जिल्हा, रहिवाशी, तसेच मी पोलीस पाटील पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. माझे लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव म्हणजे महिलांसाठी आहे. पोलीस पाटील पदाच्या फॉर्मचा आयडी क्रमांक जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करशाल मग त्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन आयडी किंवा फॉर्मचा आयडी देणार जनरेट होईल. मग तो या ठिकाणी फिल करायचा आहे. आधार क्रमांक असेल. वरील दोन्ही नावाची व्यक्ती मीच असून यात तफावत आढळल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार मी राहिली. यामुळे पोलीस पाटील पदासाठी मी अपात्र होईल याची मला जाणीव आहे. ठिकाण दिनांक लिहायचा आहे. संपूर्ण नाव लिहायचं आहे. वरती सही सूचना सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी व लग्नानंतरच्या नावाने केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेशपत्र, कलर कॉपी व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या महिला आहेत तर त्या महिलांसाठी बघा आता एक कलर कॉफी जे हॉल तिकीट आहे हे सर्वांना असणार आहे. म्हणजे कलर कॉफी हॉल तिकीट तुम्हाला लेखी परीक्षेला लागणार आहे व जे महिला आहेत तर त्यांना हे स्वयं घोषणापत्र सोबत आणावं लागणार आहे. तसेच आधार कार्ड सर्वांना कंपल्सरी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मग ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे? बघा या पेजची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा लॉगिन पेजवर आल्यानंतर या ठिकाणी बघा सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ॲप्लिकंट फुल नेम, मोबाईल नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड. पासवर्ड जो आहे तुम्हाला क्रिएट करायचा आहे तोच खाली टाकायचा आहे. नेम ऑफ विलेज गावाचे नाव करायचं आहे. रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्या आणि व्यवस्थित डॉक्युमेंट जे लागतील तर ते अपलोड करायचे. अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जालना जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2025 जी आहे तर या ॲडॉप्शन विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर आपण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही नक्कीच ती जॉइन करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.